नागपुरातील हिट अँड रन प्रकरणी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची पोलिसांनी चौकशी केलेली आहे। अपघातातील ऑडी कार ही संकेत बावनकुळे यांच्या नावावर आहे। दरम्यान संकेत बावनकुळे हा अपघातग्रस्त गाडीच्या मागच्या सीटवर बसला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नागपूरच्या रामदास पेठ परिसरामध्ये आलिशान ऑडी कारनं तब्बल 5 वाहनांना धडक दिली होती। जितेंद्र सोनकांबळे हे ऑफिसचे कामकाज पूर्ण करून घरी निघाले होते। त्या अनुषंगाने मागून एका पांढऱ्या कलरच्या ऑडी गाडीने धडक दिली होती। 3 लोक गाडीमध्ये होते। त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे, त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनित चित्तमर हे 3 त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते। त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा बेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आलेली आहे।